नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की कमळीने ऋषीला फोन लावलेला असतो आणि जे काही घडलंय ते सगळं काही सांगितलेलं असतं। ऋषीला इतका आनंद होतो, लवकरात लवकर अन्नपूर्णा आजीला भेटलं पाहिजे। खरंच खूप आनंद वाटला। कमळी ते म्हणते, सर लवकर या, तुम्हाला बघून आजी लय म्हणजे लय खुश होतील बघा। पण तो वेळ मिळाला की लगेच येऊन जाईल। आता भेटू आपण कॉलेजमध्ये। तेवढ्यात काय साधना आलेली असते ऋषीच्या जवळ। ऋषी म्हणतो, मावशी अन्नपूर्णा आजी बऱ्या झाल्या, एकदम व्यवस्थित। होय, लगेच देवी आईचे आभार मानलेले असतात साधनाने। कमळीचाच फोन होता। शेवटी कमळीने मेहनत घेतली आणि आजीला बरं केलंच। ते मेडिसिन कामाला आलं नाही, तिथे विल पॉवर आणि जिद्द कामाला आली कमळीची। कमळीनेच करून दाखवला मावशी। जिथे जाईल, ज्याला भेटेल ना, त्याचं आयुष्य अगदी सोन्याचं करून टाकेल। एक नंबर पोरगी आहे। साधना म्हणते, खरं या तुमचं, पण ऋषी बाबा मला जरा वेगळीच भीती वाटते। ऋषी म्हणतो, काय हो मावशी? आजीच्या घरातल्या 3 बायका आहे ना, कमळीला जास्तच त्रास देणार, मी तुम्हाला सांगते। जे आजारी होते ना, तेव्हा त्यांचं चांगलंच फावत होतं। म्हणतो, कमळीची अजिबात काळजी नाहीये। कमळी स्वतःला प्रोटेक्ट करू शकते, ती कुणालाच घाबरत नाही। खंबीर आहे आणि शेवटी अन्नपूर्णा आजी तिच्या बरोबर आहे, त्यामुळे घाबरायचं कारणच नाहीये। या तिघींची करायला पाहिजे, कारण या आता काय त्यांना सोडत नसतात। अन्नपूर्णा आजी आणि कमळी एकत्र आला म्हणजे यांची वाटच लागणार। तुम्ही आता बघतच राहा, काय काय ऐकायला येतात नवीन किस्से। आता साधना मावशीवर बोलतो आणि चला येतो, उशीर झाला म्हणून निघून चाललेलं असतो। अन्नपूर्णा आजीने कमळीला मांडीवर डोकं ठेवून असं थापडत असतात। कमळीला खूप छान असं वाटतं की माझी आजी मला परत मिळाली आहे। अन्नपूर्णा आजीला तर खूप छान वाटत असतं की माझी नात इतक्या वर्षानंतर मला मिळाली आहे। राजन, बाबा, अन्नपूर्णा आजी, कमळी एकाच रूम मध्ये असतात आणि त्यांना खूप छान वाटत असतं। त्यांचं जवळजवळ सगळं कुटुंबच आल्यासारखं वाटतं। त्यांच्यात फक्त आता गौरीची कमी असते। अन्नपूर्णा आजी म्हणतात, कमळी तुझ्यामुळे कसं घरात आनंद पसरलाय बघ की बाळा। तू म्हणजे आनंदाचा खळखळ असा झरा आहे बघ कमळी। घरात तेच ना, म्हणून सगळ्यांच्या चेहऱ्यावर असं हसू फुललंय बघ, किती छान वाटतंय। त्यात काही निंगी आलेली असते। अन्नपूर्णा आजी म्हणतात, निंगी ये की। नाही, काहीतरी आणलेलं असतं। कमळी म्हणते, हे काय? अन्नपूर्णा आजी म्हणते, मी सांगते तुला, बस कमळी। आता कमळीला खाली बसवलेलं असतं अन्नपूर्णा आजीने आणि निंगीच्या हातात जे ताट असतं ते अन्नपूर्णा घेतात। जी मोठी ना जेव्हा या घरात आली, तिच्या स्वागतासाठी मी भानावरच नव्हते, मला काही कळतच नव्हतं, बरोबर ना कमळी? मला तिचं स्वागत करायचंय। अन्नपूर्णा आजी म्हणते, मला खूप वेळा वाटायचं की माझ्या नातीची दृष्ट काढावी, खूप वेळा। इथे नव्हतीस, मग मी काय करणार? आणि तिच्या आईला कधी हे आवडलंच नाही। आता मात्र जे मनात होतं, मला जे आवडायचं, मी सगळं काही करणार आहे। तू माझी सगळी इच्छा पूर्ण करणार, बरोबर ना कमळी? कमळी म्हणते, हो। नातीला ओवाळणारे, दृष्ट काढणारे, लाड करणारे, सगळं सगळं काही करणारे मी। पूर्ण हौस भागवून घेणारे, प्रेम करणारे माझ्या नातीवर। अन्नपूर्णा आजी कमळीचं औक्षण करत असतात। कमळीला खूप छान वाटत असतं। जैन सुद्धा खूप कौतुकाने कमळीकडे आणि अन्नपूर्णा आजीकडे बघत असतात। आता अन्नपूर्णा आजीचे आशीर्वाद घेते। कमळीचं औक्षण झालेलं असतं। कमळी आता अन्नपूर्णा आजीला बसवते, तुमचं औक्षण करते की। अन्नपूर्णा आजी म्हणतात, कमळीला तू का औक्षण करते माझं? तुम्ही बऱ्या झाला ना, देवानं माझी आजी मला परत दिली आणि माझ्या आयुष्यात तो आनंदच आहे ना, मग आनंद साजरा करण्याची ही पद्धत आहे। तुम्हाला ओवाळलं की मला छान वाटणार आहे, म्हणून तुम्हाला ओवाळणार आहे। कमळी आता छान असं अन्नपूर्णा आजीला ओवाळते। खूप छान आजीचं आणि नातीचं कौतुक चाललेलं असतं। निंगी, राजन, बाबा खूप कौतुकाने या दोघींकडे बघत असतात। त्या घरात खरंच छान असं आनंदाचं वातावरण असतं, खूप उत्साह आलेला असतो। त्यात अन्नपूर्णा आजी बऱ्या झाल्या म्हणून सगळंच काही बदलून गेलेलं असतं। अन्नपूर्णा आजी म्हणतात, परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली, खूप बरं वाटतंय बघ कमळी। जी लक्ष्मी माझ्या घरात परत आली आहे ना। अन्नपूर्णा आजी म्हणतात, माझी नात परत आली आहे ना। राजन, गुरुजींना फोन लाव आणि माझी नात परत मिळाली आहे त्यांना सांग। भविष्यवाणी अगदी खरी ठरली, त्यांना सांगायलाच हवंय। लाव बरं फोन आणि त्यांना लगेच सांग। राजनने फोन लावलेला असतो आणि अन्नपूर्णा आजीच्या हातात फोन देतो। अन्नपूर्णा आजी म्हणतात, नमस्कार गुरुजी, मी अन्नपूर्णा बोलतीये। खूप आनंदी असतात आजी, आनंदाची बातमी द्यायची म्हणून तर फोन लावलाय ना, माझी मोठी नात मिळाली आहे मला। सांगितलं होतं गुरुजी, अगदी ते आणि तसंच अगदी सगळं खरं झालंय। अन्नपूर्णा आजी म्हणते, हॅलो गुरुजी, ऐकू येतंय का? गुरुजी बोला, तुम्ही बोलत का नाही आहात? हॅलो, आता रेंजचा प्रॉब्लेम असतो। हेच माझी मोठी नाते गुरुजी, इतका आनंद झालेला असतो हे सांगताना की आनंद अश्रू येतात अन्नपूर्णा आजीच्या डोळ्यातून। वेळ असेल तेव्हा नक्की तुम्ही घरी या। कमळीच्या हातून आपल्याला पूजा करायची ना गुरुजी, नक्की वेळात वेळ काढून घरी या। गुरुजी म्हणतात, हो नक्की, मी वेळ काढेल आणि येईल। अन्नपूर्णा आजीला इतका आनंद झालेला असतो, फक्त हसतच असतात त्या। कमळीला मात्र टेन्शन आलेलं असतं की आपण अन्नपूर्णा आजीला फसवतोय। इकडे आता अनिका, कामिनी, रागिनी यांची मीटिंग भरलेली असते आणि नेहमीप्रमाणे कामिनी तोंड पाडून बसलेली असते। अनिका मात्र या कामिनीला इतकी काय बोलत असते। कामिनीचा डाव पडली का तोंडावर? नेहमी मग तोरा मिरवते की कामिनीचा डाव। आता काय झालंय ग कामिनीच्या डावाचं? केसांवरनं हात फिरव, बस एवढंच करू शकते तू ग्रॅनी आजी। लावत बस, तुझे प्लॅन नेहमीच फ्लॉप होतात। एक सुद्धा प्लॅन वर्कआउट होत नाही, एक सुद्धा सक्सेसफुल होत नाही। का म्हणते, काय गे ग्रॅनी आजी, तुला तरी कळतंय का तुझे डाव कुठे जातात पळून? एक तरी डाव होतोय का परफेक्ट? नुसता कामिनीचा डाव वर्मावर घाव, कसला घाव, कुठेतरी घाव बसतोय का? आणि का इतकी चिडलेली असते, नको नको ते ह्या कामिनीला बोलत असते।
रागिनी तर डोक्याला हात लावलेला असतो. कामिनी मात्र खाली मान घालून बसलेली असते, कारण तिच्याकडे उत्तर द्यायला असं काहीच राहिलेलं नसतं. कुठे जात आहे सांग की तुझे घाव. स्वतः तोंडावर पडते आणि मला सुद्धा तोंडावर घेऊन पडते सारखी सारखी. तेही कुणासमोर कुणासमोर? गावछाप समोर. कंबळी टंबळी, तिची लायकी सुद्धा नाहीये. तिच्या समोर तीनदा तीनदा पडायला लागतंय. सारखा माझा इन्सल्ट होतो त्या गावछापच्या समोर. इतकं वाईट वाटतं ना की बस, तू काही करूच नको, तुझ्याकडून काही होणारच नाहीये. युजलेस झालीये, एक नंबरची युजलेस. रागिनी आता जोरात अनिका असं ओरडते. अनिका रागिनीच्या अंगावर धावून जाते. काय गय अनिका, अनिका काय लावलंय? काही खोटं बोलतीये का? सगळं खरं आहे, काही खोटं नाहीये, काही चुकीचं बोलत नाहीये, सगळं बरोबर आहे. त्यामुळे माझ्यावर ओरडायचं नाही. ती ती ग्रॅनी जी तोंडावर पडते ना, तिला सांग व्यवस्थित प्लॅन करायला. माझ्यावर ओरडून काय होणार नाहीये. एवढे प्लॅनिंग करून काय झालं? शेवटी ती कमळी टबळी घरीच येऊन बसली डोक्यावर. मोठी नात मोठी नात, जायचं नाव घेत नाहीये. ऍड आजी ठीक होऊन बसलीये. सगळं काही उलट पालट झालंय. लक्षात येतंय का? तुझे डाव तुझ्यावरच उलटलेत. म्हणे कामिनीचा डाव वर्मावर घाव. रागिनी म्हणते अनिका जरा गप्पा बस प्लीज, आणि जोरात असा हात वाजवते आणि शांत बस अनिका. कामिनी म्हणते रागिनी तिच्यावर कशाला चिडतीये? काही उपयोग आहे तिच्यावर चिडून? काही उपयोग आहे का मला सांग तू? ती चुकीचं बोलतच नाहीये ना, बरोबर बोलतीये. उगाच तिच्यावर चिडून काय होणार आहे? काहीच होणार नाहीये. परिस्थिती अशी आहे की आपण काही करू शकत नाहीये. कितीही कसलेही डाव टाका, तोंडावर पडतो म्हणजे पडतोच. सगळ्या डावांवर ती कमळीच भारी पडतीये. नेमकी काय होतंय कसं होतंय हेच कळत नाहीये. तिच्या मनात जी भीती आहे ना, अगदी बरोबर आहे ती. खरी ती भीती, जे बोलते ती अगदी 100% खरं बोलतीये. म्हणून लागतंय टोचतंय ते. खरं बोलतीये ना ती, म्हणून ते आपल्याला सहन होत नाहीये. ती खोटं खोटं बोलली, खोटं वागली तर सहन होणार, कारण ते आपल्याला पचणार ना. हे पचतच नाहीये, कारण ते खरं आहे ना. त्यामुळे रागिनी चिडून ओरडून काहीच होणार नाहीये. ती अनिका अगदी बरोबर बोलतीये. तिने जे बघितलंय आतापर्यंत ते तेच बोलतीये ना. मी म्हणते म्हातारी आणि कमळी ह्या दोघी जर एक झाल्या तर डोक्यावर मिरे वाटणार. नको नको ते उपद्याप करून ठेवणार. आणि आता मात्र त्या दोघींचं आपण काहीच बिघडवू शकत नाही. त्यामुळे ती म्हातारी आणि कमळी कधीच एक झाल्या नाही पाहिजे, याच्यासाठी आपण जोर लावायला पाहिजे. काहीतरी डोकं लढवायला हवं की दोघी एकत्र आल्याच नाही पाहिजे. आपल्यासाठी फार मोठी धोक्याची घंटा आहे. नात आणि आजी एकत्र येणार आणि आपल्यावर आता डाव उलटवणार, यात काही शंकाच नाही. त्यामुळे इतकं कठीण होऊन बसलंय आपल्याला की बस, या दोघी एकत्र आल्या की संपलो आपण रागिनी. काय म्हणते ग्रॅनी आजी, ही सेम थीम आता तुझे बोलली ते मी कुठल्या वेगळ्या लँग्वेजमध्ये बोलले का? मराठीतच बोलले ना? मग परत रिपीट करायची काही गरज होती का? बोलले होते ना मी, आणि बरोबरच बोलली होती ना. हे ग्रॅनी आजी सांग की, त्या दोघी एकत्र येणार हेच तर माझं म्हणणं आहे. आणि जर त्या दोघी एकत्र आल्या ना ग्रॅनी आजी, तर आपला पोचा करतील. पोचा असा काय पोचा करतील की बस. आणि हो, सगळ्यात महत्वाचं ग्रॅनी आजी, तुझं तर सगळ्यात जास्त पोचा करून ते वापर करतील ग. कारण सगळ्यात जास्त कटकारस्थान प्लॅन तूच करते आणि तोंडावरही तूच पडते. तुझ्या पाठीमागे आम्ही तोंडावर पडतो. त्यामुळे सगळ्यात आधी काय व्हायचाय पचका तो तुझा, आणि पोचा सुद्धा तुझाच. कळलं का ग्रॅनी आजी? तुला आठवते का ग्रॅनी आजी, तू काय काय केलेलं, काय काय ड्रामे केलेले, काय काय कटकारस्थान केलंय. जेव्हा ती वेडी आजी आजारी होती, तिला काही कळत नव्हतं, अगदी मेल्यासारखी ती पडून होती, तेव्हा तिला किती टॉर्चर केलं, किती त्रास दिला, आठवते का? ग्रॅनी आजी आठवते का त्या वेड्या आजीला तू किती त्रास दिलाय? मात्र ती मॅड आजी ठीक झालीये. तिला सगळं काही कळणार, तू काय वागली कशी वागली, बरोबर ना? आता मात्र ती प्रत्येक गोष्टीचा बदला घेणार आणि प्रत्येक हिशोब तुला चुकता करायला लावणार. मग तू काय करणार? घराच्या बाहेर तिने काढलं तर काय करणार गे ग्रॅनी आजी? आणि का बडबड करत असते, पण अगदी योग्य ती बडबड करत असते. जी सत्य परिस्थिती असते ती सुनावून सांगत असते. आम्ही इतकं टॉर्चर केलेलं असतं, बाबांची ढक्कल गाडी ढकलून दिलेली असते, अन्नपूर्णा आजीला लोटून दिलेलं असतं, खाली पाडलेलं असतं, कानाखाली दिलेले असतात, नको नको ते घाणेरडं बोललेली असते, खूप सारा त्रास दिलेला असतो, टॉर्चरिंग केलेलं असतं, अगदी हद्द पार केलेली असते या कामिनीने. कामिनीला आता एक 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 गोष्टी आठवायला लागलेल्या असतात. पूर्ण आजीला चालत चालत असं ढकलून दिलं की डायरेक्ट आजी कोमातच गेली. सगळं सगळं काही पाप असतं ते समोर आलेलं असतं कामिनीच्या. पूर्ण आजीचा गळा दाबायचा प्रयत्न केला, मारून टाकण्याचा प्रयत्न केला, कायमचं संपवण्याचा प्रयत्न केला. सगळं आता डोळ्यासमोरून चाललेलं असतं. तिला सगळं आठवलं ना की झालं, संपलं. तुझी काय हालत करेल ना, तू फक्त विचार कर. आता तिला आता खरंच घामच फुटलेला असतो. खरंच अन्नपूर्णा आजी काही हिला सोडणार नाही आता. त्यामध्ये मी इमॅजिन सुद्धा करू शकत नाहीये ती काय पनिशमेंट देईन आणि काय तुला टॉर्चर करेल. तू फक्त विचारच कर, तुला काय पनिश करेन ती. कामिनी रागिनी आता देवाला हात जोडतात, देवा सगळं काही वाचव रे आम्हाला संकटातून, म्हातारीला काहीच आठवू देऊ नको मागचं. आता अन्नपूर्णा आजी आणि कमळी इतक्या गप्पा मारत असतात की बस. अन्नपूर्णा आजी म्हणतात, तुला आणि गौरीला बघण्यासाठी माझे डोळे अक्षरशः असूसलेत.
कधी एकदा तुम्हाला बघेल डोळे भरून असं झालंय, कधी माझी फॅमिली मला भेटेल. ईश्वराला माझी दया आली आणि बघ की माझ्या नातीला पाठवलं. आता अशीच माझी गौरी सुद्धा येणार. अशी मिठी मारलेली असते कमळीला अन्नपूर्णा आजींनी. अन्नपूर्णा आजी रडत असतात आणि राजनला म्हणतात, राजन लवकरात लवकर गौरीला शोधून काढ. ती एकदा घरात आली ना की आपण सगळे आनंदाने राहूया, आपली फॅमिली कंप्लीट होऊन जाणार. राजन म्हणतो, हो आई, तोच प्रयत्न करतोय, लवकरात लवकर मी गौरीला शोधणार. अन्नपूर्णा आजी अक्षरशः रडत असतात, आनंद अश्रू असतात. तुला सांगू का कमळी, इतका आनंद झाला की कशी रिॲक्ट होऊ मला तेच कळत नाहीये. मी कशी व्यक्त होऊ, माझा आनंद कसा समोरच्याला सांगू मला कळतच नाहीये बघ कमळी. नातीसाठी मी कधीच काही करू शकले नाही आणि नातीसाठी मला खूप खूप काही करायचंय. तुला काय हवंय ना कमळी, तेवढं मला सांग, मी तुला एका मिनिटात देईल बघ. कमळी सांग तुला काय हवंय, मी लगेच देते तुला. म्हणते आजी मागू मी, मिळेल मला. अन्नपूर्णा आजी म्हणते, हो माग की तू काहीतरी हट्ट कर, तुझे मागशील ते मी तुला देईल. अगं तुझे लाड पुरवायला, तुझे हट्ट पुरवायला खरंच मला आवडेल. प्लीज कमळी, तुझे मागशील ते देईल, तू माग ना मला काहीतरी प्लीज. कमळी म्हणते, आजी मी खरंच मागू. हो अगं माग, म्हणती ना माग, मग माग की. कमळी आता अन्नपूर्णा आजीच्या कानामध्ये काहीतरी सांगते आणि कमळीला जे हवं असतं ते अन्नपूर्णा आजीकडे ती मागते. अन्नपूर्णा आजीला इतका आनंद झालेला असतो, काहीतरी मागतीये मला ती. विचार करतात की ही कमळी काय मागत असेल आईला, तेही कानात. कमळीने आता अन्नपूर्णा आजीला काय सांगायचं, काय मागायचं ते सगळं काही सांगितलेलं असतं. अन्नपूर्णा आजी सगळं शांतपणे ऐकून घेतात कमळीचं म्हणणं आणि बरं झालं माझ्या लक्षात आणून दिलं, माझ्या लक्षातच नव्हतं कमळी. कमळी म्हणते, आम्ही जातो आता कॉलेजला, मराठी भाषा दिन आहे, त्यासाठी काहीतरी करायला लागणार. पूर्ण आजी म्हणतात, जा व्यवस्थित आणि लवकर घरी ये. कमळी म्हणते, हो. ती इतकी कौतुकाने बघत असते आजी नात्याचं हे कौतुक. कमळी म्हणते, म्हशे निंगीला माझ्याच कॉलेजमध्ये शिकती ना, मी चाललीये, तू बस इथेच. ती म्हणते, काय ग माझ्या लक्षातच नाही, चल. राजन, बाबा, अन्नपूर्णा आजी तिघांच्याही चेहऱ्यावर कमालीचा आनंद असतो. रागिनी आणि कामिनी टेन्शन मध्ये असतात, सारखा विचार करत असतात. आणि का कॉलेजला जायला नकोच म्हणत होती आणि गेली तरी म्हणत होती की मला बोर होतंय. मराठी दिन आहे ना, सगळं मराठी मराठी मराठी, आणि तिला तर सारखंच बोर होतंय. जाण्याच्या आधी का नाही बोललीस मला रागिनी, पण कुठेतरी निघून गेलो असतो ना, इथे घरात बसून बसून माझे बोर झालंय डोकं. बाहेर कुठेतरी फिरायला निघून गेलो असतो रागिनी, आउटिंग फ्युटिंग काय असतं ते केलं असतं ना, आतनं जरा लांब गेलो असतो, म्हणजे डोक्यात जे विचार आहेत ना थोडे लांब झाले असते. कामिनी म्हणते, घरात बसणं इथं कंटाळवाणं, इतकं कंटाळवाणं आहे की बस. आणि काय तर मराठी भाषा दिन काय म्हणे, पाठ केलेली भाषणं असतील ते सांगणार. काही मुलं तर अशी भाषणं देतील की काही त्यांनाही कळणार नाही आणि ऐकणारही कळणार नाही. म्हणे मराठी भाषा दिन काय, आणि कायला जाऊच दिलं नसतं मी. तो भाषण देणार, एक नंबर भाषण देणार, आणि ती गावच्या कमळी तर असं काय भाषण देणार की बस. भाषण भाषण भाषण, इंटरेस्टच भारी आहे तिला. ती गावछाप कमळी. मी म्हणते रागिनी, त्यात काय वेगळंय, नवीन काय त्यात. तिला भाषण द्यायला, दुसऱ्याला लेक्चर द्यायला किती आवडतं, घरी असो किंवा कॉलेजमध्ये किंवा रस्त्याने. अशी काय भाषण द्यायला लागते की जशी लेक्चरर आहे गावछाप कुठची कमळी. कामिनी रागिनी आता कमळीवर हसत असतात. फोन घेऊन बसली आहे ना तू रागिनी, मग काय करू गाई, तुझ्या लेकीकडे पण फोन असेल ना, काय चाललंय काय नाही जरा चौकशी कर 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 खबर काढ. विंडो रागिनी म्हणते, हो हो खरंच खबर काढायलाच हवी आहे ना. आता येणार मग काय अख्खं घर डोक्यावर घेणार, राहू दे बाई, येईल तेव्हा येईल आणि डोक्यावर घेईन तेव्हा घेईन घर, पण आत्ता शांत आहे ना तर असू दे, मी काय तिला फोन लावणार नाही. रागिनी आता कामिनीच्या रूममधून बाहेर गेलेली असते आणि अन्नपूर्णा आजी रागिनीचं आणि कामिनीचं काय चाललं जरा बारीक लक्ष ठेवून त्यांच्यावर असतात. रागिनी तिच्या जवळून गेल्यावर अन्नपूर्णा आजी आता विचार करायला लागलेले असतात. आता छान असा स्वयंपाक वगैरे चाललेलं असतं. रागिनी येते तिथे तर बघते काय सगळी छान अशी तयारी चाललेली असते स्वयंपाक. रागिनी खाली आलेली असते आणि त्या जे स्वयंपाक बनवत असतात त्यांना अशी हाताची चुटकी वाजवते आणि म्हणते, आमच्यासाठी जेवण बनवायचं नाही, आम्ही बाहेर जाणार आहोत जेवायला. काय झालं मॅडम, उपवास आहे का तुमचा, तुमच्यासाठी जेवण नाही बनवायचं. रागिनी म्हणते, तुला काय करायचंय, उपवास असेल किंवा काही असेल, नाही जेवण बनवायचं बस, कशाला शहाणपणा करतेस ग. दुकानवर चिडलेली असते, बडबड करते रागिनी. म्हणते, बाहेर एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जायचं आणि मस्तपैकी जेवण करायचं, वा आजचा दिवस असा छान होऊन जाणार. अन्नपूर्णा आजीकडे बाबांच्या रूम मध्ये असते आणि परत विचारचक्र चालू झालेलं असतं. पूर्ण आजी म्हणते, त्या बायकांचं काय करावं ना कळतच नाही, अगदी डोकं बधीर झालंय. माझ्याच नाती आहे, दोन्ही सख्या नाती आहे, पण दोघी नातींमध्ये केवढा जमीन आसमानचा फरक आहे. एक नातीचे विचार काय, दुसऱ्या नातीचे विचार काय, काय रे देवा हे. मायले की नीस माझ्या अनिकाला बिघडवून ठेवले, नाही तर चांगली आहे बिचारी मनाने, पण यांनी असं काय वळण लावलंय की ती सुधारण्याचं नावच घेत नाहीये. मराठी भाषा दिन आहे, कॉलेजमध्ये काहीतरी चांगला उपक्रम, काहीतरी चांगलं असणारच आहे. तर या दोघी तिला बाहेर बोलवून आता फिरायला जाणार आहे म्हणे, कार्यक्रम करण्याची काही गरज नाहीये कॉलेजमधला. बघा की मायले की काय शिकवता येते अनिकाला. इतकं छान कमळीने सगळं कार्यक्रमाचं नियोजन केलंय, छान असा कार्यक्रम आखलाय, छान कार्यक्रम होणार आहे. पण नाही, अनिका तर गेलीये बिचारी, पण आता या दोघी तिथून घेऊन बाहेर कुठेतरी फिरायला जाणार, म्हणजे अनिकाला त्या कार्यक्रमाचा आनंद घेऊ द्यायचा नाही किंवा त्याच्याविषयी महत्व वाटू द्यायचं नाही. पूर्ण आजी म्हणते, अनिकात तर सुधारणा होणारच आहे, पण आधी या मायलेकींना वेळेत शिक्षा केली
तर बाकीची सुधारणा होईल. पूर्ण आजीने ठरवलेलं असतं की या दोघींना चांगला धडा शिकवायचा. इकडे आता रागिनी आणि कामिनी प्लॅन करतात की मी आधी खाली जाते मग तू मागून ये. आपण जेवायला नाही आहोत, आपण बाहेर चाललो असंही सांगितलंय. त्यामुळे जेवायचं काही टेन्शन घेऊ नको. आता चल तयार व्हायचं आणि लगेच निघायचा. एकाला जायचं तर घेऊन येऊ आपण. तर रेस्टॉरंट सांगितलं होतं. हो हो जायका एक नंबर रेस्टॉरंट आहे, आपण तिथेच जाऊया. लगेच टेबल बुक केलेलं असतं रागिनीने आणि कामिनी सुद्धा कुणाशी तरी बोलत असते. तर हॉटेलमध्ये जायचंय म्हटल्यावर आधीच टेबल बुक करायचं आणि कामिनी अनिका आणि रागिनी तिघींसाठी लगेच एका मिनिटात असं रागिनीने टेबल बुक केलेलं असतं. अनिकाला फोन काय लागत नसतो, लागला तरी ती उचलत नसते. अगं बुक करू की नको? कामिनी म्हणते बुक कर बिंदास, येईल ती अनिका. तेल तसा खर्च चाललाय घरात. अनुबेबीने थोडी मजा केली तर कुठे काय बिघडतंय? एवढा विचार नको करू रागिनी, कर बिंदास. त्या मस्तपैकी तयार होणार असतात आणि लगेच पार्टीसाठी बाहेर निघून जाणार असतात. अन्नपूर्णा आजीने यांना धडा शिकवायचा असं ठरवलेलं असतं. यांच्या रूमला बाहेरून लॉक टाकलेलं असतं. कितीही आदळापट केली तरी या बाहेर येऊ शकत नाही आणि बाहेर एन्जॉय करायला तर अजिबात जाऊ शकत नाही. त्यांची अक्कल वेळेवर जागेवर आणायची हेच ठरवलेलं असतं अन्नपूर्णा आजीने. मी रागिनी दार उघडायला जातात तर दार काय उघडत नाही. आता मात्र इतक्या घाबरतात, कुणी आहे का दार उघडा, कुणी आहे का दार उघडा. कुणीच दार उघडत नसतं. कामिनी म्हणते कडी लागली असेल ग बाहेरून. अगं आपोआप कशी कडी लागणार ग? काय माहिती, काही कळत नाहीये ग रागिनी मला नेमकी काय चाललंय. त्यांचा आवाज ऐकून सगळे चाललेले असतात अगदी धावत, कारण दार उघडायचं असतं. मॅडम अडकल्या म्हटल्यावर सगळेच पळत येतात. अन्नपूर्णा आजी दरवाजाच्या बाहेर उभी राहिलेली असते. सगळ्यांना अगदी बजावून सांगते कोणीही जायचं नाही आणि ही कडी तर अजिबात उघडायची नाही. आतमध्येच त्यांना बसू दे, अजिबात कडी उघडायची नाही. किती ओरडल्यात तरी सुद्धा. अन्नपूर्णा आजीने सांगितलंय म्हटल्यावर यांना ऐकायलाच लागणार. जे नोकर असतात ते घाबरलेले असतात, कारण अन्नपूर्णा आजीने सांगितलंय की कडी उघडायची नाही. आतमधून सारखं दरवाजा उघडा म्हणून आवाज येत असतो. बिचारे नोकर अगदी घाबरून गेलेले असतात की करायचं काय. बघू आता यांची दरवाजाची कडी कोण उघडणार आणि यांची जो पार्टीचा प्लॅन आहे त्याचा पचका होणार का, की अनिका येऊन कडी उघडून या समस्तपैकी एन्जॉय करायला निघून जाणार. हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार पुढचा भाग. आता आपण पुढच्या भागात काय होणार आहे अगदी थोडक्यात बघूया. कमळीने आता मराठी दिन म्हणून कॉलेजमध्ये छान असा दिवस साजरा केलेला असतो आणि सगळ्यांनी तिला साथ सुद्धा दिलेली असते. इकडे आता अन्नपूर्णा आजी, कामिनी आणि रागिनी यांची जिरवण्यासाठी प्लॅन आखलेला असतो आणि तिचे जे नोकर असतात त्यांना म्हणते या दोघी घरात कशा वागतात, काय वागतात हे तर आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मी सांगते आजपासून त्यांच्याशी सगळ्यांनी तसंच वागायचं. त्यामुळे आता मराठी दिवस असतो त्याविषयी सगळ्यांना चांगलीच माहिती समजावून सांगत असते आणि एक मुलगा चुकलेला असतो त्याची अक्कल सुद्धा जागेवर आणण्यासाठी कमळी प्रयत्न करते. बघू आता कमळीचा प्रयत्न यशस्वी होणार का आणि अन्नपूर्णा आजी कामिनी आणि रागिनीला धडा शिकवण्यासाठीची धडपड करतीये त्या सुद्धा सगळ्या याच्यामध्ये यशस्वी होणार का. मित्रांनो हे जर बघायचं असेल आपल्याला तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.